राष्ट्राचा. नमस्कार, मी सुधा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात मध्यरात्री अघोरी पूजा होणे हा केवळ अंधश्रद्धेचा प्रकार नसून सुरक्षा यंत्रणेचा मोठा बिघाड आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. या कथित पूजेचे ठोस तांत्रिक पुरावे आणि फुटेज उपलब्ध असल्याचा दावा करत त्यांनी गुप्तचर विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. वर्षे नाव चर्चेत होतं. अनेक वेळा अनेकांनी सांगितलं तर जाऊन आपल्या गावाजवळच आहे. असं माझं नशीब मी गेलो नाही तर तुम्ही लोकांनी माझाच पहिल्यांदा फोटो दाखवला. बघा, जितेंद्र आव्हाड पुरोगामी महाराष्ट्र चेहरा, अशोक खरातान हेडलाईन घेतली असती. पण मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की महाराष्ट्राची ओळख हजारो वर्ष अनिष्ट प्रथेविरुद्ध उभा राहिलेला महाराष्ट्र. आपण इतिहास सांगताना नेहमी बुद्ध अनिष्ट प्रथेविरुद्ध उभा राहिला आणि बुद्ध धर्माची स्थापना केली. भेदभावाविरुद्ध उभा राहिला. इथे बसवेश्वरांना असो, महावीर जैन असो, तुकाराम महाराज, इथली संत परंपरा, इथला वारकरी संप्रदाय हा नेहमी अनिष्ट प्रथेविरुद्ध उभा राहिला आणि महाराष्ट्राचं एक जगामध्ये आगळं वेगळं असं नाव नव्हतं. पण गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या पायऱ्यांवरतीच काळ्या जादूची चर्चा व्हायची. म्हणजे हा काळाने घेतलेला सूड आहे की काही माहीत नाही, की ज्या कायद्याच्या राज्यात, ज्या कायदा मंडळामध्ये ज्या कायद्या केले जातात त्या मंडळाच्या पायऱ्यांवरती आपण काळ्या जादूची चर्चा करायची. काळ्या जादूला राजश्रय मिळत गेला, काळ्या जादूला राजकीय आशीर्वाद मिळत गेला, तो वाढत गेला. फोटोमध्ये चांगल्यांचे फोटो. मला माहिती आहे 3:30 वाजता सकाळी पूजा व्हायची, 4:30 वाजता पूजा व्हायची. पण ह्याच्यातलं सर्वात मोठं आश्चर्याची गोष्ट ही की पोलीस इंटेलिजन्स काय करत होता. इतके वर्ष हे चालू असताना पोलीस इंटेलिजन्सला हे कसं समजलं नाही. पोलिसांनी इथल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना कसं काही सतर्क केलं नाही की कसं जाऊ नका. हे काय आहे. एरवी बोंबाबोंब करणारी माणसं आज कुठे आहेत? कारण का हा खान नाही आहे, खरात आहे. हा जर खान असता तर. पण जे काही झालं ते महाराष्ट्राला शोभा देणारं नाही आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये आजही अध्यात्माला प्रचंड महत्व आहे, त्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली, समाज सुधारण्याची दिशा दिली. बालविवाहाविरुद्ध उभा राहिला, स्त्री शिक्षणासाठी उभा राहिला. त्या महाराष्ट्रामध्ये काळ्या जादूला इतका मोठा राजश्रय. ही चौकशी कशी होईल, काय होईल, पुढे काय होईल, मला याच्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही. मला फक्त बोलायचं एवढंच आहे की महाराष्ट्र बदनाम होतो. महाराष्ट्र एवढा कधी बदनाम झाला नव्हता. आपण जेफ्री एप्स्टीन बोलतोय, एप्स्टीन फाईल, त्याच्यात पण रक्ताचाच वापर केला गेला. त्याच्यात तर रक्त प्यायलं गेलंय. आपण एप्स्टीन फाईल बद्दल जास्त चर्चा करत नाही. पण एप्स्टीन फाईल मधला सर्वात मोठा प्रकार काय माहितीये? लहान पोरांचं मांस खाल्ले गेलं आणि लहान पोरांचं रक्त प्यायलं गेलं. इथे काय, इथे बोट कापले गेलं आणि त्याचं रक्त काहीतरी म्हणे ते कुठेतरी टाकून त्याची पूजा करून मग ते काय करायचं. आणि अनेक जण एक दुसऱ्याची बोट तपासताना बघत होते, मस्करीच करत होते. ते जरा बोट टाकवले तुझं. म्हणजे इतका संशय विधानसभेमध्ये व्यक्त होत होता. भले ती मस्करी असेल,
पण आपलं बोट कापलंय काय लोक दाखवा, हे माझं बोट नाही कापलं, माझं बोट नाही कापलं. कुठे गेला तुमचा तो तुकारामाचा महाराष्ट्र? आणि नाशिक सारख्या पुण्यनगरीत हे घडतंय. आणि काय मालमत्ता हो त्याची, मालमत्ता अशीच आली. चिंचुके म्हणजे नाशिकमध्ये चिंचुके काय न, नाशिकमध्ये चिंचांचे झाडं खूप आहे, हे नाशिकचं आहे. त्यामुळे चिंचुके रस्त्यावर मिळतात. ते चिंचुके तो लाख लाख रुपयाला विकायचा यार, त्याच्यावर का कलाकार कोण नाही, त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर व्हायला पाहिजे. एक चिंचुका जो 5 पैशालाही मिळत नाही, तो 1 लाख रुपयाला विकायचा, तिची अंगठी विंगठी करून काहीतरी छाछू करून द्यायचा. अनेक बडे लोक त्यांना भेटायला गेलेले. खरं तर आता महाराष्ट्राने नैतिकता बघितलेली आहे. नैतिकतेच्या आधारावरती अनेक राजीनामे बघितले. नुसतं हायकोर्टाचं एक पिक्चर आले तर राजीनामा देणारे मुख्यमंत्री बघितले. एक वाक्य तोंडात गेलं म्हणून आर पाटलांचा राजीनामा बघितला. ताजमहलला गेलेल्या विलासराव देशमुखांचा राजीनामा बघितला. अरे इथे तर काळी जादू करणाऱ्या बरोबर पूजा करतानाचे तुमचे फोटो आले. नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा मागणं तर लांबच राहिलं. कोण मागणार, कोणाचा मागणार, कोण देणार? म्हणजे आज उद्या आणि परवा विधानसभेचा शेवटचा दिवस आहे. मला वाटतं उद्यापासून खराची चर्चा पण होणार नाही. जसं माझं मत आहे की एप्स्टीन फाईल बंद होण्यासाठी म्हणूनच अमेरिकेने इराणवर हल्ला केला. इराणवरती हल्ला करण्याचं दुसरं कुठलंच कारण नव्हतं. एप्स्टीन फाईलमध्ये जगभरातल्या नेत्यांचे जे काही विकृत चाळे, लहान पोरांचा मासाचा खिमा करून त्याचा पॅटीस खायचं आणि त्यांचं रक्त शोषून ते स्वतःच्या अंगात टाकायचं, हे जे एप्स्टीनचा जो काही प्रकार होता तो जगासमोर येऊ नये आणि त्याच्यामध्ये मोठी मोठी नावं गुंतली आहेत, त्यांची नावं बाहेर येऊ नये म्हणून इराण आणि इस्रायल आणि हे सगळं युद्ध झाले. पण ज्या संख्येने बायकांची संख्या बाहेर येते त्या खरातांच्या प्रकरणामध्ये, तिथं तोंडात बोट घालण्यासारखं तो एप्स्टीनला मागे टाकून दिलं. अजून काय काय बोलावं याच्यात? अशा लोकांना ठेचून काढला पाहिजे असे राजकारणी. ठेचून बिचून काय होणार नाही. मानसिकता बदलली महाराष्ट्राची. महाराष्ट्राची मानसिकता मी तुम्हाला सांगितलं ना, या पायऱ्या आहेत ना, या पायऱ्यांवरती काळ्या जादूची चर्चा व्हायची. काळ्या जादूला राजमान्यता मिळाली, काळ्या जादूला विधानसभेमध्ये मान्यता मिळाली. हे सत्य नाकारू नका. हे महाराष्ट्राला हे सत्य माहिती आहे. महाराष्ट्राची मानसिकता सत्याचं वरदान जर काळ्या जादूला मिळालं असेल, त्या काळ्या जादूमधनंच आपल्याला सगळं प्राप्त होऊ शकतं. जर असं महाराष्ट्रातल्या लोकांना वाटायला लागलं तर त्यात आश्चर्य. जे वास्तव आहे ते तुमच्या समोर आहे. होणार काय? पोलिसांना कोणी फोन केले केस घेऊ नका म्हणून? कोणी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाय? ते आरोपी नाहीत का याच्यात? ते आरोपी आहेत, पण ते आरोपी होणार आहेत का? नाही होणार. सर, पण या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा राज्य महिला आयोगाचा राजीनामा घेण्यात आलेला आहे, पण पक्षांतर्गत अजून त्यांच्यावर कोणतीही कारवाई मला करण्यात आलेली त्यांचा नाही. पक्ष आणि ते जाणून आपल्याला काही त्याच्याशी पण घेणं राष्ट्रवादी अशी आहे का? तुम्ही स्वतः राष्ट्रवादीमध्ये होता. त्याच्याशी मला काही घेणं देणार. प्रश्न आहे की तुम्ही किती जवळ होतात त्यांच्या. मला हे माहित नव्हतं काय सगळं प्रकरण. एवढ्या जबाबदार माणसाला हे सगळं प्रकरण माहीत असताना पण महाराष्ट्रापासून ते लपवून ठेवणं.
परंतु या सगळ्या संदर्भात आता गोपीचंद पडळकर असतील किंवा संग्राम जगताप असतील, नितेश राणे असतील, हे मात्र सगळे गायब आहे. जर मी म्हटल्याप्रमाणे जर खान असता तर आतापर्यंत तर खान असतं ते एव्हाना त्याचं ते मिरगाव जाळून टाकलं असतं, त्याचं घर जाळून टाकलं असतं, काय काय झालं. मला त्याच्यात जायचं नाही आहे. पण ही विकृत मानसिकता ही कुठल्याही धर्माची असते. असो जे राज ठाकरे बोलले तेच सत्याची खेचून काढली पाहिजे. ती फार त्याचा थोडा चेंदामेंदा करून टाकला. पण वाईट या गोष्टीचं वाटतं, ज्या अनिष्ट प्रथेविरुद्ध महाराष्ट्र उभा राहिला, वारकरी चळवळ उभे राहिली, स्वतः महात्मा फुले उभे राहिले, त्या अनिष्ट प्रथेला, अनष्ट प्रथेला राजश्रय मिळतो, त्याचा एवढा मोठा गवगवा होतो. आणि आपल्याच संविधानावरती हात ठेवून शपथ घेणारे मंत्री महोदय रात्री जाऊन 3:30 वाजता तिथे पूजा करतात. अजून काय बोलावं. वीरगाव आणि सिन्नरचे जे घरं आहे, जे नागरिक बेघर झाले, त्यांना सत्तापक्षाकडे त्यांची घरं मिळते का? कारण की यांनी 52 जागेवरती महाराष्ट्रभर यांनी जागा बळकावलेल्या आहे, असंही त्यांच्यावर त्यांच्या करोडो रुपयाच्या जमिनी जर्मनीमध्ये येतात. आता माणूस आहे घरात मिरगाव म्हणजे फार छोटं झालं. त्याच्या जर्मनीमध्ये जमिनी आहेत, जगभरात जमिनी आहेत त्या माणसाच्या. आरोपींना अटक केल्याच्या नंतर तिथे एक सामान्य किंवा कॉमन ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.